जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपन्न झाल्या आणि या अनुषंगानं खरं तर दिव्यांग बांधवांमधून त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेतलं जावं अशी त्यांची मागणी आहे. अमोल, काय सांगाल? नमस्कार. माझं नाव अमोल प्रकाश निकम. मी सामाजिक दिव्यांग कार्यकर्ता म्हणून बरेच वर्ष झालं काम करत आहोत. आमचं असं एक राजकीय आरक्षण नाही कुठं. आम्ही थेट लक्षवेधीमध्ये आम्ही जनतेतून उभे राहू शकत नाही, म्हणून आम्हाला दिव्यांग बांधवांना आमचाच एक दिव्यांग प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद सदस्य स्वीकृत सदस्य म्हणून घ्यावा अशी आमची थेट मागणी होती. तुम्हाला विचारायचं की तुम्हाला का स्वीकृत सदस्य व्हायचं आहे? आमचा जर दिव्यांग बांधवांचा स्वीकृत सदस्य झाला तर आमचा थेट सभागृहात दिव्यांग बांधवांचा दिव्यांग असल्यामुळे तो दिव्यांगांच्या अडचणी जाणतो. त्या दिव्यांगांच्या अडचणी त्या दिव्यांग बांधवाला माहीत असतात. तो स्वतः दिव्यांग असल्यामुळे तो सभागृहात व्यवस्थित त्यांची मागण्या मान्य करेल आणि सभागृहात जर दिव्यांग बांधव गेला तर बाकीच्या दिव्यांग बांधवांचा एक वेगळ्या प्रकारचा न्याय आणि एक वेगळ्या समाजात आमच्या दिव्यांग बांधवांच्या बद्दलची एक आपुलकी निर्माण होईल. जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांगांच्या अनुषंगानं काय असं कायदेशीर जी आर आहे का की ज्यामध्ये तुम्हाला घेतलं जाऊ शकतं किंवा त्याची तशी तरतूद आहे, किंवा अन्य जिल्हा परिषदांमध्ये असं कोणतं दिव्यांग बांधवांना स्वीकृत सदस्य घेतलं याबद्दल काय आपल्याकडे माहिती आहे का? अजून जर आपल्या ह्या महाराष्ट्राच्या राजधानी सातारामध्ये जर असं घडलं तर महाराष्ट्रातील पहिला दिव्यांग बांधव म्हणून स्वीकृत सदस्य पदावर जाणारा तर हा सातारा जिल्ह्यातील माझ्याद्वारे हा दिव्यांग बांधव जर जाईल. आणि असा कोणताही अजून सरकारनं जी आर काढला नाही, कारण की जसं आपल्या शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण असतं तसं आम्हाला दिव्यांग बांधवांना राजकीयमध्ये कुठंही कोणत्याही प्रकारचे थेट आरक्षण नाही आणि थेट आम्हाला कुठंही निवडणूक लढवता येत नाही. त्या स्वीकृत सदस्यांचे अधिकार आणि कर्तव्य नेमकं काय असतं? सदस्यांचे कर्तव्य तो फक्त नामपत्र असतो. तो सभागृहात फक्त त्याच्या फक्त मार्गदर्शन घेतले जाते. स्वीकृत सदस्य हा आपल्याला स्वतःला म्हणजे स्वतः मत कुठल्या मोठ्या ठोस ह्याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही. फक्त एक त्यांना आपल्या सभागृहात एखादा कुठली प्रलंबित मागणी असेल, कोणाची काय असेल तर त्या मागणीवर मार्गदर्शन देण्यासाठी स्वीकृत सदस्याचं काम नेमलं जातं. ते आवश्यक असतं. एखाद्या विषयातला तो तज्ज्ञ असला पाहिजे. असं आपण कोणत्या विषयातले तज्ज्ञ आहात की जेणेकरून आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या विकासासाठी करू शकता? बऱ्यापैकी मी स्वतः 6 वर्ष झालं हॉस्पिटल क्षेत्रात काम करत आहे. हॉस्पिटल क्षेत्रातील मला मानवतेचा आणि सहानुभूतीचा हा मला एक एकोपा निर्माण झालेला आहे. त्यामुळं हॉस्पिटल क्षेत्रातील माझं 6 ते 7 वर्ष एका ठिकाणी माझं काम झालेलं आहे. अनुषंगानं कुणाशी संवाद साधलाय, चर्चा केली आहे? माझं पहिल्यापासून एक तत्व होतं की आपले मंत्री महोदय बांधकाम विभागाचे छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले माझं दैवत आहेत. त्यांच्यापाशी मी गेले 3 महिन्यापासून त्यांना मी मागणी केली आहे की बाबा महाराज साहेब, मला दिव्यांग बांधवांना माझ्याकडून काम करण्याची माझी स्वतः इच्छा आहे. त्यामुळे आपल्याला ह्या स्वीकृत सदस्य पदासाठी आपण वर गेलो तर आपल्याला काहीतरी दिव्यांग बांधवासाठी करता येईल. त्यामुळे महाराज साहेब बांधतील तेच धोरण आपण करणार आहे. महाराज साहेबांनी मला 2 ते 3 वेळा शब्द पण दिला आहे की तुला आपण घेऊ स्वीकृत सदस्य पदासाठी, मला थोडासा विचार करण्यासाठी वेळ दे. तुम्ही या अनुषंगानं मुंबईत मंत्रालयापर्यंत धाव घेतली असं समजले, काय नेमकं? आम्ही स्वतः सर्व दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था, अजय पवार अध्यक्ष, आमच्या सर्व प्रशांत बगले साहेब असतील, आमच्या सर्वांच्या अनुषंगानं आम्ही 20 ते 25 गाड्या स्वतःच्या 2 व्हीलर गाड्या घेऊन आम्ही इथून स्वतःची जीवाची पर्वा न करता आमच्या या आरक्षणासाठी आम्ही विधान परिषद 23 फेब्रुवारीला जे आपलं अधिवेशन चालू झालं 24 फेब्रुवारीला, त्यावेळेस आम्ही इथून 2 व्हीलरवर स्वतः दिव्यांग हँडिकॅपच्या 2 व्हीलरवर घेऊन आम्ही आझाद मैदानापर्यंत विधान भवनापर्यंत पोहोचलो होतो. पण काही पोलिसांच्या अटकावामुळे आम्हाला आमचं निवेदन पोलिसांनी, आपले कुलकर्णी साहेब आयुक्त आहेत तिथले, त्या आयुक्त साहेबांनी आम्हाला कुलकर्णी साहेबांनी सांगितले तुमचं आम्ही निवेदन पुढे पाठवतो. आणि आम्ही तिथं आंदोलन स्थगित केल्यानंतर आहे असं आम्ही 2 व्हीलरवर न जीवाची पर्वा करता आहे असं आम्ही सातारला रवाना आलो. राजकीय आरक्षणाला कुठंही आम्हाला दिव्यांग बांधवांना थेट घेत नाही. त्यामुळे आम्हाला स्वीकृत सदस्य मागणी आमचीही त्या मंत्रालयापर्यंत पोहोचावी, अधिवेशनात पोहोचावी ही आमची एक मोठी मागणी होती. खरंच हे होते अमोल निकम आणि त्यांचे सर्व इथं बांधव आहेत जे दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे सगळे पदाधिकारी आहेत. वेगवेगळ्या संस्थांचे खरं तर हे संघटित पदाधिकारी आहेत, दिव्यांग बांधव आहेत. सातारा जिल्हा परिषदेमध्ये प्रथमतःच खऱ्या अर्थानं असं एक चित्र होऊ शकतं, एखादा दिव्यांग बांधव स्वीकृत नगरसेवकपदी विराजमान होऊ शकतो का, हा खरं तर आता प्रश्न उपस्थित झालेला आहे. वास्तविक स्वरूपात अमोल निकम आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे देखील मागणी केलेली आहे. त्याचबरोबर मंत्रालयात देखील ते गेलेले होते, त्यांचं म्हणणं घेऊन गेले होते.
खरं तर राजकीय आरक्षण या दिव्यांग बांधवांना मिळत नाहीये, मात्र राजधानी साताऱ्यामध्ये घेतलेले निर्णय हे संपूर्ण राज्यभर राबवले जातात असंच त्यांचं म्हणणं आहे. आणि या अनुषंगाने त्यांचा विचार करावा, त्यांच्या मागणीबद्दल सहानुभूतीपूर्वक काहीतरी त्याच्यातनं मार्ग निघावा अशीच त्यांची जनभावना आहे. हीच खरं तर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज गुरुच्या गप्पांमध्ये त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. नेमकं या संदर्भात काय होईल हे आपल्याला माहिती नाहीये, मात्र त्यांच्या भावना सर्वांपर्यंत पोहोचवण्याचाच खरं तर हा प्रयत्न होता. आज अमोल निकम यांनी आपल्याला वेळ दिला, आपल्याशी संवाद साधला, त्याबद्दल त्यांचे आपण मनापासून आभार मानूया. धन्यवाद अमोल.